सर, हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट याच्यामध्ये काय फरक असतो? भरपूर जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट म्हणजे काय, की समजा एखाद्याची परीक्षा म्हणजे आपण 10वी-12वीची जेव्हा परीक्षा आपण बघत असतो, तेव्हा ती 10वी-12वीची परीक्षा किंवा समजा आपली 12वीची परीक्षा, कुठल्याही ग्रॅज्युएशनची परीक्षा, ही परीक्षा म्हणजे हार्ट अटॅक. कुठलीही परीक्षा, माझं हृदय एका परीक्षेतून जातंय, ते 6 तासांचा खेळ म्हणजे हार्ट अटॅक. आणि त्या हार्ट अटॅक मधनं मी पास होणार का फेल होणार, याच्यातून ठरतं मी कार्डियक अरेस्ट मध्ये जाणार का नाही जाणार. आता त्याच्यात सुद्धा टप्पा जा बघायचा म्हटला तर परीक्षा म्हणजे हार्ट अटॅक. या परीक्षेत हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट याच्यामध्ये अजून एक स्टेशन लागतं आणि ते स्टेशन म्हणजे कार्डियक फेलियर. म्हणजे मी परीक्षेला बसलो, परीक्षा मला छान गेली नाही आणि छान न गेल्या कारणाने मी परीक्षेत नापास झालो, तर माझ्यावरती घरचे सगळे लोक जे ओरडाओरडा करायला लागतील ते ओरडाओरडा करायला लागेल, तो कार्डियक फेलियर. म्हणजे माझ्या हृदयाला ती परीक्षा झेपली नाही, तर तो हृदय फेल व्हायला लागतो. आणि फेल होताना सुद्धा बऱ्याच घटना घडू शकतात, की कोणतरी छान टीचर येईल आणि त्या मुलाला परत शिकवेल, कोणतरी छान शाळेतून त्याला ग्रेस मार्क्स मिळतील आणि तो परत पास होण्याच्या मार्गाला लागेल. सो हे कार्डियक फेलियर. आणि या कार्डियक फेलियर मध्ये कोणी मदतीला आलं नाही, तर हा हार्ट फेल होत 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 हार्ट बंद पडतो, तो म्हणजे कार्डियक अरेस्ट. सो हार्ट अटॅक, इच हार्ट अटॅक कार्डियक अरेस्ट मध्ये कन्वर्ट झालाच पाहिजे अशी काहीही गरज नाही. आता आपण सध्या जे हार्ट अटॅकला व्यर्थ घाबरत असतो, त्या हार्ट अटॅकला काहीही घाबरायची गरज नसते. हार्ट अटॅक हा दरवर्षी येणाऱ्या, आता जसा पाऊस चालू आहे, दरवर्षी येणाऱ्या पावसासारखी गोष्ट आहे ना. हार्ट अटॅक हा दरवर्षी होणाऱ्या परीक्षेसारखी गोष्ट आहे. युनिव्हर्सिटी, तिकडे जी बसलेली युनिव्हर्सिटी आहे आणि तो व्हाईस चान्सलर आहे युनिव्हर्सिटीचा, त्या युनिव्हर्सिटीचं काम आहे विद्यार्थ्याची परीक्षा घेत राहणं. म्हणजे युनिव्हर्सिटीचं काम आहे आपल्याला हार्ट अटॅक देत राहणं. युनिव्हर्सिटी बऱ्याच वेळेस तारखा डिक्लेअर करेल, युनिव्हर्सिटी कधी कधी तारखा डिक्लेअर करणार नाही, एकदम डायरेक्ट त्याची कधी ते आपोआप मध्येच अचानक परीक्षा सुद्धा घेऊन टाकेल. पण युनिव्हर्सिटीचं काम आहे विद्यार्थ्याची परीक्षा घेणं. विद्यार्थ्याचं काम आहे रोजच्या रोज नियमित व्यायामाचा अभ्यास करत राहणं. जर विद्यार्थ्याने रोजच्या रोज नियमित व्यायामाचा अभ्यास केला नसेल, तर विद्यार्थ्याला सदैव भीती राहते, आज परीक्षा आहे का उद्या. जर विद्यार्थ्याने रोजच्या रोज एकदम मस्त व्यायामाचा अभ्यास केलेला असेल, तर रोज हार्ट अटॅक आला तरी विद्यार्थ्याला आणि त्या हृदयाला काहीही फरक पडत नसतो. सो बऱ्याच वेळेस आपल्याला हार्ट अटॅकची जी भीती असते, ही भीती खरं खरं बेबुनियाद आहे. जसं हार्ट अटॅक आपण कित्येक वेळा बघितलेलं असेल, की हार्ट अटॅक आल्यानंतर काही लोक की त्यांना एक क्षण सुद्धा मिळत नाही. आता जसे हे आपल्याला सगळे ऍक्टर्स वगैरे माहिती असतात, त्यांना कधी कधी एक क्षण सुद्धा मिळत नाही हॉस्पिटलमध्ये पोहोचायला सुद्धा. कित्येक लोक असे असतात हार्ट अटॅक नंतर सुद्धा मस्त खेळायला जातात, सगळं मॅरेथॉन धावतात, सगळं करतात. मग हार्ट अटॅक सेम, हृदय सेम, तरी फरक कसा काय? तर सिंपल साधी गोष्ट आहे. गोष्ट काय आहे, तर माझ्या हृदयात किती ताकद आहे, हार्ट अटॅकला झेलण्याची ताकद माझ्या हृदयात आहे की नाही, हा प्रश्न. जर माझ्या हृदयात जबरदस्त ताकद मी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे, काहीही फरक पडत नाही त्या हार्ट अटॅकचा. जसं हे इंडिया पाकिस्तानचं जे आता आपण झालेलं युद्ध बघितलं, आपल्याला भीती का नव्हती? आपल्याला माहिती आहे इंडियाची जबरदस्त ताकद आहे, आपल्याला चिंटू पिंटू गोष्टींना घाबरायची गरज नाही. तसंच जर रोजच्या रोज व्यायाम नियमित केलेला असेल, तर तुम्ही तुमच्या हृदयाला इतकं पॉवरफुल बनवून टाकता
की त्या हार्ट अटॅकचा त्या हृदयाला काडी मात्र भीती राहत नाही. सो कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोघांमध्ये पहिलं तर कधीच कन्फ्यूज करू नये. कारण का कार्डियक अरेस्ट म्हणजे काय, त्यांनी ज्या मिनिटाला आपल्याला परत बोलवलेलं आहे त्या मिनिटाला जावं लागणार. हा, सो नेहमी लक्षात घ्यायला हवं की ऍज अ डॉक्टर, ऍज अ एनी हेल्दी पर्सन ऑन द युनिवर्स, आपल्याला काय समजून घ्यायला हवं की दोन वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. एक डिपार्टमेंट काय आहे तर क्वालिटी ऑफ लाईफ. की माझं आयुष्य कसं असेल ते क्वालिटी ऑफ लाईफचं एक डिपार्टमेंट, आणि दुसरं डिपार्टमेंट आहे क्वांटिटी ऑफ लाईफ, की माझं आयुष्य किती असेल. डॉक्टरचं काम पहिल्या डिपार्टमेंट मध्ये आहे की आम्ही क्वालिटी सुंदर करून देऊ शकतो. क्वांटिटीचा हेड ऑफ द डिपार्टमेंट तिकडे बसलेला आहे. त्याच्या जर डिपार्टमेंट मध्ये नाक खुपसायचा आम्ही प्रयत्न केला तर तो 2 लगावून खालती पाठवतो. सो सिंपल साधी गोष्ट आहे की आयुष्य आपल्याला जे दिलेलं आहे ते इतकं सुंदर जगूया की आपल्याला उद्याची गरजच लागली नाही पाहिजे. बऱ्याच वेळेस आज आपण वाया घालवतो उद्या कसा असेल हे विचार करण्यात. त्याच्याने आजही जातो मी उद्याही जातो. सो ऍज अ फ्रेंड आय विल टेल यू की कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक हे दोन ऍक्च्युअली वेगवेगळे आहेतच, पण आपण भीती ही जी ठेवलेली असते या दोन गोष्टींची, कृपा करून ती भीती ठेवू नका. त्याच्याने काहीही हासिल होणार नाही. आता मागचे 25 वर्ष याच फील्ड मध्ये काम करतोय. सिंपल साधी गोष्ट आहे, हार्ट अटॅक ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे. त्याला घाबरत बसायची गरज नाही. तुम्ही जर छान व्यायाम केलेला असेल तर तुमच्या हृदयाला इतक्या सुंदर रक्तवाहिन्या निर्माण झालेल्या असतात की या रक्तवाहिनीतून जरी जाऊन रक्ताची गुठळी अडकली तरी तुमच्याकडे 200 नवीन रक्तवाहिन्या तयार झालेल्या असतात ज्याच्यातून तुमचा रक्तपुरवठा हृदयाला पोचायला लागतो. सो रक्तवाहिन्या धडाधड मॅन्युफॅक्चर करत राहू, आणि हे मॅन्युफॅक्चर होणार कशाने तर तुमच्या व्यायामातून होणार आहे. बऱ्याच वेळेस हा प्रश्न पडतो की रक्तवाहिन्या एवढ्या मॅन्युफॅक्चर होऊ शकतात का. तर साधारण तुम्हाला माहिती आहे का, एका व्यक्तीच्या शरीरात आपल्या इंडिव्हिज्युअल एका व्यक्तीच्या शरीरात किती रक्तवाहिन्या असतात. तर एका माणसाच्या शरीरात इतक्या रक्तवाहिन्या असतील की आपण सगळे रक्तवाहिन्या बाहेर काढल्या शरीरातून आणि एकमेकाला जोडायचा प्रयत्न केला तर एका व्यक्तीच्या शरीरात इतक्या रक्तवाहिन्या बाहेर पडतील की अख्ख्या पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील. इतक्या लांबीच्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरात. डिस्टन्स मध्ये मोजायचं झालं तर दॅट इज अबाउट 60,000 माइल्स. 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरात. आणि त्याच्याही पलीकडची गोष्ट की या 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्यांमधनं रक्ताला एका एंड पासून दुसऱ्या शेवटच्या एंड पर्यंत जायला वेळ किती लागतो तर फक्त 20 सेकंद. म्हणजे स्पीड जर तुम्ही कॅल्क्युलेट केला या रक्ताचा तर 1,80,000 मैल पर मिनिट च्या स्पीडने धावणारं तुमचं रक्त ते ब्लॉकेज टाकेज ब्लॉक करू शकतात का. आपण उगीच व्यर्थ घाबरतोय. आपला धर्म त्याने काय सांगितलेलं आहे, तुम्ही छान व्यायाम करा, रक्तवाहिन्या नवीन 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 बनवत जा, की तुमचं हृदय सदैव छान ठणठणीत राहील. सो हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट हे 2 वेगळे आहेतच, पण दोघांनाही घाबरायची गरज नाही. ओके.